मित्रांनो नमस्कार. ज्यांची वृश्चिक रास आहे त्यांच्या काळजाचा ठोका आता चुकणार आहे. कारण येणारे 72 तास तुमच्या आयुष्यात एक असा महाचमत्कार घडून आणणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. साक्षात कलियुगाचे महाशक्तिपीठ, दुष्टांचे कर्दंकाळ आणि संकटमोचन प्रभू बजरंगबली यांनी आता तुमच्या नशिबाची दोरी स्वतःच्या हातात घेतली आहे. आणि म्हणूनच आजची ही ब्रह्मांडवाणी तुमच्या जगण्याची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकणार आहे. त्यामुळे घाई गडबडीत हा व्हिडिओ अर्धवट सोडण्याची घोडचूक न करता एक एक शब्द काळजात साठवून ठेवा. चला तर मग या परमपवित्र क्षणी कमेंट बॉक्समध्ये लगेच जय बजरंगबली लिहून मारुतीराया चरणी आपली हजेरी लावूया आणि जाणून घेऊया की तुमच्या नशिबाचा कोणता बंद दरवाजा आता उघडणार आहे. वृश्चिक राशींच्या जातकांना तुमचे आयुष्य आतापर्यंत एखाद्या अथांग संघर्षाची गाथा राहिली आहे. तुम्ही प्रत्येकाला भरभरून प्रेम दिले, लोकांच्या अडचणीत स्वतःचे रक्त आटवले, पण बदल्यात तुम्हाला नेहमी विश्वासघात, मानसिक छळ आणि एकटेपणाच मिळाला. तुम्ही ज्यांना आपले मानले, ज्यांच्यासाठी स्वतःचे खिसे रिकामे केले, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि तुमच्या हतबलतेची चेष्टा केली. पण आता रडण्याचे दिवस संपले असून प्रभू रामचंद्राच्या या परमभक्ताचा वरदहस्त तुमच्या पाठीवर पडल्यामुळे पुढील 3 दिवसात तुमच्या आयुष्याची पूर्ण कायापालट करणाऱ्या अशा 3 अत्यंत तीव्र आणि अद्भुत घटना घडणार आहेत. यातली पहिली मुख्य घटना म्हणजे तुमच्या आर्थिक कोंडीचा होणारा समूळ उच्चाटन होय मित्रांनो. अनेक वर्षांपासून रखडलेले धन, कोर्ट कचेरीच्या कचाट्यात अडकलेली तुमची मालमत्ता किंवा बुडीत गेलेले पैसे ज्यावर तुम्ही पाणी सोडले होते, ते साक्षात बजरंगबलीच्या गदेच्या प्रहाराने सर्व अडथळे तोडून तुमच्याकडे अत्यंत आकस्मिक मार्गाने चालून येतील आणि तुमची रिकामी झालेली तिजोरी पुन्हा एकदा पैशाच्या खणखणाटाने भरून जाईल. दुसरी मुख्य घटना म्हणजे तुमच्या घरात लागलेली कलेशाची आग पूर्णपणे विझणार असून ज्या कुटुंबात रोज रात्री विनाकारण वाद व्हायचे, जिथे पती पत्नीमध्ये किंवा रक्तांच्या नात्यामध्ये संशयाची आणि अविश्वासाची भिंत उभी राहिली होती, तिथे मारुतीराया स्वतः मादासारखा गोडवा निर्माण करणार असून घरात सुख समृद्धीचे एक अभेद्य कवच तयार होईल, ज्यामुळे तुमचे घर आता नरक नाही तर स्वर्ग भासू लागेल. आणि तिसरी सर्वात रोमांचक घटना म्हणजे तुमच्या शरीराला आणि मनाला लागलेली अनामिक भीतीची वाळवी नष्ट होईल. तुमच्या आरोग्याला ग्रासणारे जुने आजार, मानसिक नैराश्य आणि रात्रीची उडालेली झोप गायब होऊन तुमच्या नासानासात एक दिव्य ऊर्जेचा संचार होईल, ज्यामुळे तुम्ही स्वतःला कमालीचे, शक्तिशाली आणि उत्साही अनुभवाल. आता या ब्रह्मांडीय उलथापालथीमागे कोणतेही साधे कारण नसून प्रभू बजरंगबलींची तुमच्यावर झालेली विशेष कृपादृष्टी हेच एकमेव कारण आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि बजरंगबलीचा आशीर्वाद जेव्हा एकाच रेषेत येतो, तेव्हा सृष्टीतील कोणतीही नकारात्मक ताकद, कोणतीही करणी बाधा किंवा वाईट नजर तुमचे केसभरही नुकसान करू शकत नाही. कारण मारुतीरायांची गदा आता तुमच्या रक्षणार्थ फिरत आहे. पण याच आनंदाच्या शिखरावर असताना तुमच्या पाठीमागे एक भयानक काळोखाचा खेळ खेळला जातोय, ज्याला आपण तुमचे गुपित शत्रू म्हणतो. होय मित्रांनो, जे तुमच्या ताटात खातात आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची वाट पाहतात, जे वरवर अमृताचा घोट पाजतात पण पाठीमागे विष पेरतात, जे तुमच्याशी गोड बोलून तुमच्या घराची आणि व्यवसायाची गुपिते जाणून घेतात आणि नंतर तीच माहिती तुमच्या विरुद्ध वापरतात, असे काही छुपे शत्रू सध्या तुमच्या अत्यंत जवळ तुमच्या नात्यात किंवा मित्रपरिवारात सक्रिय झाले आहेत, जे तुमच्या प्रगतीवर मनातल्या मनात जळून खाक होत आहेत आणि तुम्ही कधी भीकेला लागाल याची वाट पाहत आहेत. या कपटी आणि धोकेबाज लोकांना वेळीच नेस्तनाबूत करण्यासाठी, त्यांची लायकी दाखवण्यासाठी आणि त्यांचा बुरखा फाडण्यासाठी तुम्हाला एक वज्र नियम पाळावा लागेल. तो म्हणजे तुमच्या यशाचा मंत्र, तुमच्या आगामी योजना ओढणाऱ्या लोकांची नावे, तुमचे आर्थिक व्यवहार किंवा घरातील अत्यंत गुप्त गोष्टी कोणत्याही बाहेरी व्यक्तीसमोर, अगदी स्वतःच्या सावलीसमोर सुद्धा उघड करण्याची चूक करू नका. कारण तुमचे हेच अतिशहाणपण आणि भाबडेपणा तुमच्या नाशाचे कारण ठरू शकते. म्हणून आता सज्जन बनणे सोडा, डोळ्यावरची पट्टी काढा आणि थोडे सावध व्हा. चला तर मग आता या परिणामाचा सखोल आणि थेट काळजाला भिडणारा वेध घेऊया.
जर आपण तुमच्या कर्मक्षेत्राचा आणि व्यापाराचा विचार केला तर नोकरीमध्ये तुम्हाला विनासायस असे यश आणि मोठे पद मिळेल, जे पाहून कालपर्यंत तुम्हाला कमी लेखणारे तुमचे बॉस आणि हितशत्रू जळून खाक होतील. तर व्यापाऱ्यांच्या हाती एखादी अशी सुवर्ण संधी लागेल जी तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य एका फाटक्यात मिटू शकते. फक्त या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवून कोणत्याही कोऱ्या कागदावर किंवा करारावर डोळे झाकून स्वाक्षरी करण्याची आत्मघातकी चूक करू नका. कारण लोक तुमच्या सरळपणाचा गैरफायदा घेण्यासाठी आणि तुम्हाला रस्त्यावर आणण्यासाठी टपून बसले आहेत. पैशांच्या बाबतीत लक्ष्मी चंचल असते हे लक्षात ठेवून अचानक आलेल्या धनाचा माज न करता निरर्थक दिखावे आणि विलासी खर्च तातडीने थांबवणे हीच या काळातील सर्वात मोठी संजीवनी ठरेल. अनेकदा तुम्ही लोकांच्या मोठेपणासाठी स्वतः कर्जबाजारी होता. ही सवय आता बदला. तसेच या 72 तासात कोणालाही उधारी, वैयक्तिक कर्ज किंवा कोणाचा जामीन राहण्याचे धाडस करू नका. अन्यथा ते धन कायमचे नष्ट होईल. समोरची व्यक्ती तोंड फिरून घेईल आणि शेवटी तुम्हालाच पश्चातापाचे अश्रू गाळावे लागतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी या 3 दिवसात सूर्योदयापूर्वी उठून मारुतीरायाचे ध्यान करणे किंवा प्राणायामाचा आधार घेणे तुमच्यासाठी अमृततुल्य ठरेल, ज्यामुळे तुमच्या मनातील मृत्यूचे भय, भविष्याची चिंता, जुनाट आजार आणि नकारात्मक विचार जळून भस्मसात होतील आणि तुम्हाला एक अद्भुत आत्मिक बळ लाभेल, ज्याच्या जोरावर तुम्ही जगातील कोणतीही लढाई जिंकू शकाल. या सर्व शुभ फळांची तीव्रता आणखी वाढवण्यासाठी आणि तुमच्या गुप्त शत्रूंच्या कुटील बुद्धीचा नाश करण्यासाठी तुम्हाला काही अमोघ उपाय करायचे आहेत. रोज सकाळी स्नान करून लाल आसनावर बसून हनुमान बाहू किंवा बजरंग बाण यांचे अत्यंत तीव्र आणि स्पष्ट स्वरात वाचन करा. मारुतीरायांच्या चरणी चमेलीच्या तेलाचा दिवा लावून शेंदुराचा टिळा स्वतःच्या कपाळावर लावा आणि एखाद्या भुकेल्या गरजूला अन्नदान करा, ज्यामुळे बजरंगबलीचे हे अजरामर कवच तुमच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहील आणि कोणतीही वाईट शक्ती, करणी बाधा किंवा काळी नजर तुमच्या घराच्या उंबरठ्यात पाऊल ठेवू शकणार नाही. जे लोक तुमच्या नाशाची प्रार्थना करत होते ते मारुतीरायांचा हा रुद्र अवतार पाहून स्वतःच थरथरा कापायला लागतील. शेवटी एकच सांगतो मित्रांनो, नशिबाच्या क्रूर खेळापुढे आणि लोकांच्या विषारी टोमण्यांपुढे कधीही गुडघे टेकू नका. कारण जेव्हा हे जग तुमच्यावर हसत असते, तुम्हाला कमजोर समजून एकटे पाडते, तेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक देव तुमच्या पाठीशी उभा राहण्याची तयारी करत असतो. ज्यांच्या काळजात प्रामाणिकपणा असतो त्यांना काही काळ त्रास नक्की होतो, पण त्यांचा अंत कधीच वाईट होत नाही. कारण मारुतीराया स्वतः त्यांच्या न्यायासाठी गदा उचलतात. बजरंगबली तुमच्या पाठीशी डोंगरासारखे खंबीर उभे आहेत. तुमचे वाईट करणाऱ्यांचे पापघडे आता पूर्ण भरले आहेत. त्यामुळे मनातील सगळी भीती, शंका काढून फेका आणि सिंहगर्जना करत आत्मविश्वासाने पुढे जा. विजय तुमचाच आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला, आत्म्याला स्पर्श करून गेला असेल आणि मारुतीरायांची ही वज्रशक्ती तुमच्या पाठीशी हवी असेल तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक मनापासून लाईक करा. तुमच्या प्रत्येक वृश्चिक राशींच्या भावा बहिणीला आणि मित्रांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर काळजाच्या ओढीने शेअर करा आणि आपल्या या भक्तिपर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून त्या समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मारुतीराया तुमचे कल्याण करोत. जगन्माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करो. जय प्रभू श्रीराम, जय बजरंगबली.